महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज समन्वय समितीच्या बैठकीला अनुपस्थित होते। भाजपाकडून त्यांना डावललं जातं का, त्यांचं काम झालं का, यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की महायुतीमध्ये जो महाभारत सुरू आहे त्यांच्यामध्ये काय सुरू आहे। राज्याच्या या असंविधानिक सरकारबाबत आम्ही फार वक्तव्य बोलावं त्याला काही महत्त्व नाही। राज्य सरकारने बेरोजगारीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर महत्त्वाचे प्रश्न आहेत याकडे दुर्लक्ष केलंय आणि त्यांच्या सरकारमध्ये काय चाललंय हे आम्हाला पाहण्याची गरज नाही, लोकच यांचे उत्तर देतील, असे वक्तव्य त्यांनी गोंदिया येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केले। सांगाल, अजित पवार आज समन्वय समितीच्या बैठकीला अनुपस्थित होते। भाजपच्या वतीने अजित पवारांना मुद्दामून डावलं जात आहे का, त्यांचं काम झालंय का आता? बघा, महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे त्या राज्याच्या या असंविधानिक सरकारच्या बाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य करावं असं नाही, पण राज्याच्या सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, राज्याच्या सरकारने तरुणांना ज्या पद्धतीने लुटायला सुरुवात केलेली आहे, गरिबाच्या हातातलं काम हिसकून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राची वाताहत ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यावर लक्ष करावं। त्यांचा आपसात काय भांडण आहे त्याच्याशी या राज्याच्या जनतेलाही घेणं देणं नाही आणि आम्हाला पण त्याचं काही महत्त्व नाही। त्यामुळे सरकारसारखं काम करावं। आज भ्रष्टाचाराचं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये भ्रष्टाचाराचं राज्य निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, त्याला कसं आम्हाला थांबवता येईल त्याच्यावरचं आमचं काम चालू। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे, गोंदिया।